हाय. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. कारण आजकाल आपला एक असा माइंडसेट झाला आहे, जो एकदम लकच्या माइंडसेटवर डिपेंड झाला आहे. म्हणजे आपण जर एखादी गोष्ट करत असेल किंवा सपोज तुम्ही जर CETची वगैरे तयारी करत असाल, पण तुम्ही अभ्यास नाही करत. कारण तुम्हाला असं मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन वगैरेमध्ये तुम्ही तुमचा टाईम जे आहे ते खराब वेस्ट करतात. कारण तुम्हाला असं वाटतं एक दिवस असा येईल जेव्हा मी खूप 16 अवर्स अभ्यास करेन किंवा कोणीतरी माझ्या आयुष्यात असं येईल की जो मला सगळं गाईड वगैरे करेल आणि तेव्हापासून मी खूप अभ्यास करेन आणि एकदम माझं जे गोल आहे ते सर्व अचीव करेन. त्यासाठी अशी एक गोष्ट आहे की एक गाव होतं जिथे एक माणूस राहायचा. तो आपलं नॉर्मल शिवणकाम वगैरे करायचा. तर तो खूप आळशी होता आणि त्याच्यामुळे जर त्याच्याकडे जर कोणी कपडे वगैरे शिवायला टाकले तर तो म्हणजे ह्या दसऱ्याला जर दिले तर तो पुढच्या दसऱ्याला द्यायचा किंवा ह्या दिवाळीला जर त्याच्यापाशी कोणी कपडे वगैरे टाकले शिवायला तर तो पुढच्या दिवाळीलाच डायरेक्ट शिवून वगैरे द्यायचा. तो एवढा आळशी होता. प्रत्येक कामात तो आळस वगैरे करायचा. एका दिवशी तो असाच म्हणजे घरी वगैरे बसला होता. तर त्याचे घरचे पण त्याच्यावर खूप चिडले वगैरे होते. तर त्याच्या बायकोने त्याला एकदा म्हटलंच की तुम्ही एवढं आळस वगैरे का करता? की आळस वगैरे का करता? कारण दिवसभर घरीच बसून वगैरे असता. तर काहीतरी काम वगैरे करत जा. त्याने पण न ऐकल्यासारखं केलं आणि तोपर्यंत त्याच्या बायकोने त्याला चहा आणून दिला. चहा पीत असता हळूहळूच तो आपल्या एका डे ड्रीमिंग जे म्हणतो आपण त्याच्यात हरवून गेला. मग थोडा वेळ झाला त्याला कळलंच नाही की त्याच्या हातून कधी चहा खाली पडला आणि चहा जो आहे तो जमिनीवर पडला खाली. त्याच्यामुळे हळूहळू त्याच्यावर माशा वगैरे बसू लागल्या आणि नंतर मग असं करत करत खूप साऱ्या माशा बसल्या. हे बघून त्याला आवडलं नाही. मग त्याने काय केलं, एकदाच आपल्या हाताने मारलं ते माशांना आणि मोजायला सुरुवात केली की किती माशा मारल्यात. मग हळूहळू करून 1, 2, 3 असं करत त्याने 30 माशा मारल्या होत्या. तेव्हा त्याने बायकोला बोलवलं, "हे बघ, तू म्हणते ना मी काही काम नाही करेल, बघ आज मी 30 माशा मारल्यात." त्यामुळे त्याने मनातच ठरवलं की माझं नाव पण आजपासून 30 मार खान. मग असंच दिवस जाऊ लागले. तो एवढा आळशी झाला होता की त्याच्या घरचे पण त्याला खूप कंटाळून गेले होते. एके दिवशी असंच त्याला घरच्यांनी पण म्हटलं की तुम्ही इथं जर काही काम नाही करत, घराच्या बाहेर जावा आणि बाहेर दुसऱ्या गावात वगैरे जाऊन तुम्ही काम वगैरे करा. मग असंच तो आता घरून निघाला कपडे वगैरे घेऊन. असंच तो एका गावातून दुसऱ्या गावात जात जात एका दुसऱ्या राज्यात आला. तिथे राज्यापाशी आल्यावरती एका दरबारापाशी आला. तेव्हा तिथल्या एका सैनिकाने त्याला विचारलं की तू इथे कशाला आलास? तू तर नवीन दिसतो इथं. तर त्याने म्हटलं की मग असा सैनिक वगैरे विचारू लागला की तू काय काम करतो वगैरे. तेव्हा त्याने म्हटलं की माझं नाव तिस्मार खान आहे आणि मी असं काम करू शकतो जे काम करायला 2 माणसं लागतात ते मी एकटाच करू शकतो. हे ऐकून तर तो सैनिकसुद्धा म्हणजे आश्चर्यचकित झाला की असं कोणतं कसं काय काम करू शकतो की 2 माणसाचं काम हा एकटाच करू शकतो. तर तो पण आपल्या राज्यात गेला आपल्या राजाकडे गेला की असा एक माणूस आला आहे जो स्वतःला म्हणतो की जे 2-3 माणसं मिळून काम करतात ते मी एकटाच करू शकतो. तर राजाला पण वाटलं की असंच काहीतरी असेल, हो करत असेल म्हणून त्याने पण सांगितलं की बोलून आला त्याला. मग तो आला. मग तो तिस्मार खान जो आहे तो राजापाशी आला. राजाने त्याला विचारलं काय काम करतो? तर त्याने म्हटलं की जे 3 माणसं किंवा 2-3 माणसं मिळून काम करतात ते मी एकटाच करू शकतो. तर ठीक आहे म्हटलं राजाने. मग त्याला तिथंच राजाने काय केलं, तिथेच राहायची वगैरे सोय केली आणि म्हणले ठीक आहे मी जेव्हा काम सांगेन तेव्हा कामाला यायचं. मग हळूहळू त्याचं वगैरे काम वगैरे सुरू झालं आणि तो मग तिथंच थांबला की दररोजचं राहायचं, दररोजचं खायचं प्यायचं तिथंच. मग हळूहळू दिवस असंच जात गेले.